वसई विरारमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं अनेकांचं अतोनात नुकसान झालंय। घरात पाणी शिरल्यानं घरातील सामानाचंही नुकसान झालंय, तर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचंही नुकसान झालंय। वसईच्या मधुबन परिसरामध्ये अनेक वाहनं काल पाण्याखाली गेली होती, तर वाघराल पाडा येथे बुधवारी 5 वाहनं नाल्यात वाहून गेली होती। त्यांचा काही थांगपत्ता लागलेला नाही। वाहन चालकांच्या गाडीत पाणी शिरल्यानं वाहनांचं अतोनात नुकसान झालंय। वाहन दुरुस्तीसाठी आता हजारो रुपयांचा भूर्दंड या वाहन चालकांना सोसावा लागेल। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरार शहरामध्ये काल मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं। मात्र काही जणांचे अतोनात नुकसानही झालं। घरामध्ये पाणी गेलं, त्यामुळे घरातील सामानांचं नुकसान झालं। ज्या पार्किंगला गाड्या होत्या त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वसई विरारमध्ये हजारोहून अधिक, कारण की अजूनही त्याचं ॲक्च्युअल आकडा आला नाही, मात्र कालचा जो हाहाकार बघितला तर हजारोहून अधिक जे वाहनं आहेत, दुचाकी आहेत, चारचाकी आहेत, त्यांच्यामध्ये पाणी साचलेलं होतं। आज आपण सकाळी जर बघितलं तर काही जे वाहन चालक आहेत आपल्या वाहनामधून जे पाणी काढण्याचं काम करत आहे, कारण की पूर्णपणे ही जी वाहनं आहेत ही पूर्णपणे पाण्याखाली होती, कारण की पावसाचा रोख होता तो अचानक वाढला होता आणि त्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणात वाहनं आहेत ही पाण्याखाली गेली होती। वाघरलपाड्यामध्ये बुधवारी जी 5 वाहनं वाहून गेली होती ती अजूनही सापडली नाही आहे। तर मधुबनमध्ये आपण जर बघितलं तर अनेक वाहनं ही पूर्णपणे पाण्याखाली गेली होती। त्यामुळे आता सध्या वाहन चालकांमध्ये गंभीर विषय आहे की याच्यासाठी आता पैसे कुठून आणायचे, कारण की आपण जर बघितलं तर ह्याची जी व्हेकल आहे ही टी परमिट आहे आणि या टी परमिट व्हेकलमधूनच त्याचं उत्पन्न मिळतं। राहुल, काय सांगशील, कितपत पाणी होतं आणि कशी हालत आहे आता? पूर्ण अर्धी गाडी पाण्यामध्ये होती आणि अशी परिस्थिती होती की गाडी हलवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती। आता बघू आता किती नुकसान झालंय, काय झालंय। यावेळेला गाडी काढायलाच मिळाली नाही। गेल्या वेळेला तरी थोडासा पर्याय होता, त्याच्यामुळे मी गाडी व्यवस्थित ठिकाणी लावून आलेलो, पण यावेळेला काही पर्यायच नाही होता। पाऊस जरासुद्धा थांबत नव्हता आणि त्याच्यामध्ये पाणी वाढतच गेलं। आता हे काय इंजिन वगैरेमध्ये पाणी गेलं असेल किंवा त्या आतमध्ये फॉर्ममध्ये पाणी गेलं असेल, किती खर्च येईल त्याला? तरी एक 5-6 हजार रुपये खर्च आहेच, 5-6च्या वरतीच आहे, पण अंदाज आहे। नक्कीच अशी जी अवस्था आहे अनेक वाहन चालकांची आहे, कारण की जी वाहनं ही खाजगी पण आहेत, पण काही वाहनं जी आहेत टी परमिट आहे त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, लोन आहे, आणि अशा अवस्थेत आता त्यांना 5 ते 7 हजार म्हणजे जसं काम निघेल तसं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।